किन्हवली पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला जेरबंद करण्यात आले असून न्यायालयाने त्याला 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरा गुन्हा जो आहे तो 16 तारखेला किन्हवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहापूर तालुक्यामध्ये खरपत नंबर 1 जो गाव होता तिथं एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. ज्याचं नाव होतं वामन आलो निरगुडा. 52 वर्षाचा होता आणि त्याच्याबद्दल तक्रार जी आहे त्याच्या पत्नीने दिली. ते जेव्हा घटनास्थळी आम्ही पोचलो त्या ठिकाणी असं दिसलं की त्याच्या अंगावर कुठल्या तरी धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर वार केले होते, बहुधा कुऱ्हाड किंवा अशा तत्सम शस्त्राने. तिने अशी हकीकत सांगितली की तिचा पती जो आहे तो रात्री शेतामध्ये कामासाठी निघून गेला. रात्री उशिरापर्यंत काम करून यायचा परंतु पहाटेपर्यंत जेव्हा आला नाही तेव्हा त्याला शोधायला गेल्यावर त्याला दिसलं की नदीकाठी तिचा पती जो आहे तो मृतावस्थेत होता आणि त्याच्या अंगावर कोणत्या तरी शस्त्राने वार केल्याचे घाव दिसत होते. यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा चॅलेंज की अति दुर्गम भागामध्ये हे मृतदेह होतं. तिथंही कसल्याही प्रकारचं CCTV कॅमेराज किंवा कोणतेही सुगावा नसताना देखील किन्हवली पोलीस स्टेशन त्याचबरोबर LCBच्या स्टाफनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक संशयित इसम जो होता ज्याचं नाव त्याचं धनेश मेंगाळ हा त्या गावातलाच होता आणि त्याचा जे अनैतिक संबंध मृतकाच्या पत्नीबरोबर होते आणि हा सारखा त्याच्या आड यायचा म्हणून मग त्याचा काटा काढण्यासाठी ह्यांनी त्याचा खून केला. यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज हे की त्याला आजकाल OTT प्लॅटफॉर्म किंवा ह्याच्यावर सगळे माहिती आहे की कोणत्याही प्रकारचा तांत्रिक सुगावा ठेवायचा नाही आपल्याला. मोबाईल बंद करणे, कुठल्याही विटनेसेस नाही राहायला पाहिजे. पण तरीसुद्धा या दोघांचे अनैतिक संबंध होते याबाबत आम्हाला माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व त्याचबरोबर आमच्या सोर्सेसकडून किंवा जे गोपनीय सूत्र ह्यांच्यावरून मिळाली. आणि मग जेव्हा त्याला सिस्टमॅटिकली इंट्रॉगेट केलं तेव्हा त्यांनी मान्य केलं की हो मी खून केलेला आहे. यामध्ये सुद्धा जो गुन्ह्यात वापरलेला हत्यार आणि हे आपण फिर्यादीची तिचा रोल नाही आहे परंतु ती साक्षीदार यामध्ये हे होते. त्यांचा संबंध होते यात काही वाव नाही, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. परंतु मर्डरमध्ये तिचा रोल नव्हता. ह्यांनी हे स्वतःहून केलेले कारस्थान आहे.